नमस्कार. आजचा विषय टायटन घड्याळ विकत नव्हती. ती भारतीयाच्या आयुष्यातील भावना पॅक करून विकत होती. बाबा, हे घड्याळ अजून जपून ठेवलं आहे मी. लग्नाच्या दिवशी मुलांनी वडिलांना वडिलांना हे शब्द म्हटले. वडिलांच्या डोळ्यात पाणी आलं. कारण ते घड्याळ महाग नव्हतं. पण त्यात एक संपूर्ण नातं जपलेलं होतं. आता विचार करा, जर ते घड्याळ नसतं तर आठवण राहिली असती, पण तिचं प्रतीक राहिलं असतं का? आणि इथेच टायटनचा खरा खेळ सुरू होतो. बहुतेक व्यावसायिक एक मोठी चूक करतात. ते समजतात की ग्राहक प्रॉडक्ट खरेदी करतो. घड्याळ विकणारा म्हणतो, मी घड्याळ विकतो. कपड्याचा ब्रँड म्हणतो, मी कपडे विकतो. रेस्टॉरंट म्हणतो, मी जेवण विकतो. पण ग्राहक खरंच तेच विकत घेतो का? लोक वेळ पाहण्यासाठी घड्याळ विकत घेत नाहीत. मोबाईलमध्ये वेळ असतोच. मग लोक हजारो रुपये का खर्च करतात? कारण त्यांना वेळ नाही, तर त्या वेळेशी जोडलेली भावना विकत घ्यायची असते. टायटनने एक गोष्ट ओळखली. जर आम्ही घड्याळ विकत राहिलो, तर आम्ही इतर घड्याळ कंपन्यांशी स्पर्धा करू. पण जर आम्ही भावना विकल्या, तर आमची स्पर्धा कुणाशीच नाही. आणि इथेच खेळ बदलला. टायटन घड्याळ विकणं थांब टायटनने घड्याळ विकणं थांबवलं. टायटनने शगुन विकायला सुरुवात केली. यशाचं प्रतीक, आशीर्वादाचं प्रतीक, प्रेमाचं प्रतीक, आदराचं प्रतीक. एकाच प्रॉडक्टचा अर्थ बदलला आणि संपूर्ण व्यवसाय बदलला. एका कुटुंबात मुलाला पहिली नोकरी लागते, पहिला पगार, पहिला अभिमान, पहिली कमाई. वडील त्याला टायटन घड्याळ भेट देतात. घड्याळाची किंमत काही हजार रुपये, पण त्या भेटीची किंमत अमूल्य. दुसऱ्या घरात लग्न आहे. कुटुंब भेट शोधत आहे. कोणी विचारतं काय द्यायचं? उत्तर येतं, टायटन देऊया. का? कारण घड्याळ चांगलं आहे म्हणून नाही, कारण ते भावना व्यक्त करतं. हळूहळू काय झालं माहित आहे? भारतीयांच्या मनात एक नवीन सवय तयार झाली. गिफ्ट म्हणजे टायटन, शगुन म्हणजे टायटन, अचीवमेंट म्हणजे टायटन. ब्रँड जेव्हा व्यवहाराचा भाग राहत नाही आणि संस्कृतीचा भाग बनतो, तेव्हा तो ब्रँड नसतो, तो रिच्युअल बनतो. इथे आणखी एक मोठा धडा आहे. आपल्याला निरमाची जिंगल आठवते? काही जाहिराती आठवत नाहीत, पण धून आठवते. का? कारण माणूस माहितीपेक्षा भावना जास्त लक्षात ठेवतो. लोगोपेक्षा आवाज जास्त लक्षात ठेवतो. फ्युचरपेक्षा अनुभव जास्त लक्षात ठेवतो. आणि म्हणूनच यशस्वी ब्रँड लोकांच्या डोक्यात जागा घेत नाहीत, ते लोकांच्या मनात घर करतात. टायटनने भावना जिंकल्या, निर्माने आठवणी जिंकल्या आणि दोघांनी ग्राहक जिंकले. आज तुमच्या व्यवसायासाठी फक्त 3 प्रश्न विचारा. तुम्ही प्रॉडक्ट विकता की भावना? तुमच्या ब्रँडची अशी कोणती गोष्ट आहे जी ग्राहक डोळे बंद करून ओळखू शकतो? तुम्ही सतत बदलत आहात की सातत्याने लक्षात राहत आहात? कारण लोक तुमची जाहिरात विसरतील, लोक तुमचे फ्युचर्स विसरतील, पण तुम्ही त्यांना कसं फील करायला लावलत हे ते कधीच विसरणार नाहीत. आणि इथेच मोठे ब्रँड जन्माला येतात. धन्यवाद.